माझ्या चेहऱ्यावर आहे ना खूप केस आहेत आणि मला ते काढायचे आहेत, पण कसे काढायचे ना मला काहीच माहिती नाही आहे. कोणता मेथड सगळ्यात छान आहे? लेझर ट्रीटमेंट घेऊ, वॅक्सिंग करू की फेशियल रेझरने हेअर काढू? फेशियल रेझरने जर मी केस काढली चेहऱ्यावरची तर नंतर त्यांची ग्रोथ खूप जास्त होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी अद्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला चेहऱ्यावरील अनवॉन्टेड हेअर म्हणजे आपले फेशियल हेअर आपण घरच्या घरी कसे क्लीन करणार ते दाखवणार आहे. फेशियल हेअर रिमूव्ह करण्याच्या 3 पद्धती आहेत, 3 मेथड आहेत. ठीक आहे. पहिला जो मेथड आहे तो म्हणजे लेझर ट्रीटमेंट. लेझर ट्रीटमेंट हा एक महाग ट्रीटमेंट आहे, म्हणजे महाग मेथड आहे. यासाठी तुम्हाला 20 ते 25,000 किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. ही जी ट्रीटमेंट आहे ना, तुम्ही जेव्हा करता त्यामध्ये तुम्हाला 90% रिझल्ट मिळतो, म्हणजेच नसल्याच्या बरोबरच केस चेहऱ्यावर दिसतात. ठीक आहे. 10% केस आहे ना कुठे कुठे तुम्हाला दिसतील, पण खूप छान हा मेथड आहे. तुमचा जर बजेट असेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट देखील करू शकता. ठीक आहे. दुसरा जो मेथड आहे तो म्हणजेच की तुम्ही वॅक्सिंग करू शकता. वॅक्सिंगने पण आजकाल चेहऱ्यावरची केस काढली जातात, पण हा जो मेथड आहे तो खूप पेनफुल मेथड आहे आणि ज्याची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल त्यांनी हा मेथड अवॉइडच करा, अजिबात करायला जाऊ नका. आणि याचे साईड इफेक्ट पण खूप आहेत. एकतर तुमची स्किन खूप खेचली जाते, त्यामुळे तुम्हाला दुखतं. दुसरी गोष्ट म्हणजे असं की याने तुमची स्किन लूज पडते, चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात, सॅगिंगची प्रॉब्लेम होतो आणि इरिटेशन होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतो, तुमची स्किन बर्न होते, म्हणजे आणि तुम्हाला आहे ना छोटे छोटे दाणे येऊ शकतात तुमच्या चेहऱ्यावर. पहिली गोष्ट म्हणजे ही, आणि त्यामुळे पूर्ण स्किनची वाट लागते असं मी बोलू शकते. त्यामुळे वॅक्सिंग तुम्ही अवॉइडच करा, अजिबात चेहऱ्याचं वॅक्सिंग करायला जाऊ नका. थर्ड मेथड म्हणजेच की रेझर, फेशियल रेझर मिळतात. ठीक आहे. आजकाल मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या ब्रँडचं रेझर मिळतात फेसवरचे केस काढण्यासाठी, आणि हा जो मेथड आहे तो पेनलेस मेथड आहे. घरच्या घरी तुम्ही फेशियल रेझरने खूप छान असे तुमच्या चेहऱ्यावरील अनवॉन्टेड हेअर काढू शकता. ठीक आहे. याने काय होतं, जेव्हा तुम्ही फेशियल हेअर चेहऱ्यावरचे काढता त्याचसोबत तुमची डेड स्किन असते ती देखील रिमूव्ह होते आणि तुमची स्किन स्मूथ होते आणि त्यानंतर तुमच्या स्किनवर खूप छान असा ग्लो येतो. मी तुम्हाला रिकमेंड करेल, जर तुम्हाला पेनलेस मेथड पाहिजे असेल आणि अफोर्डेबल मेथड पाहिजे असेल तर तुम्ही फेशियल रेझरने तुमचे हेअर काढू शकता. आज मी तुम्हाला फेशियल रेझरने चेहऱ्यावरील केस कशी काढायची ते सांगणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. आपल्याला चेहऱ्यावरची केस काढायचे आहेत, त्यासाठी मी कोणता फेशियल रेझर यूज करणार आहे ते तुम्हाला दाखवते. इथे मी यूज करणार आहे कार्मसीचं फेशियल रेझर. गेली 3 वर्षे मी हा फेशियल रेझर यूज करते. माझ्याकडे बघू शकता 2 बॉक्स आहेत. यामधले जे फेशियल रेझर आहेत ते संपले आहेत. यामध्ये नवीन फेशियल रेझर आहेत, एक मी वापरला आहे, 2 याच्यामध्ये नवीन आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला पुढे दाखवते. ठीक आहे. आपल्याला रेझर पाहिजेत. ठीक आहे. आणि हा जो फेशियल रेझर आहे खूप अफोर्डेबल आहे. purple.com मी 2-3 दिवस झाले तेव्हा बघितलं, 194 का 95 रुपयाला होता. ठीक आहे. 3 तुम्हाला मिळतात, डिस्काउंट बघून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक टिश्यू पेपर पाहिजे केस काढल्याने ते याला क्लीन करण्यासाठी. आणि फेशियल रेझर हेअर काढणार आहोत त्यासाठी आपल्याला एक ॲलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर पाहिजे. मी ते पतंजलीचा ॲलोवेरा जेल यूज करणार आहे. आत्ता आपण जो फेशियल रेझर यूज करणार आहोत तो कार्मसीचा फेशियल रेझर आहे. सगळ्यात आधी याची ब्लेड तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मी झूम करून दाखवते तुम्हाला. ची जी ब्लेड आहे तुम्ही बघू शकता, झिगझॅग आहे, तुम्हाला दिसत असेल. तर तुम्हाला अशा प्रकारचा फेशियल रेझर फेसवर यूज करायचा आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घ्या, पण तुमचा जो फेशियल रेझरची जी ब्लेड आहे ती झिगझॅग असली पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की अशा प्रकारचे फेशियल रेझर मार्केटमध्ये खूप अवेलेबल असतात आणि यांची जी ब्लेड असते तुम्ही बघू शकता, ही ब्लेड तुम्ही बघू शकता. ही जी आपण शेविंग करण्यासाठी जे जेंट्स लोक यूज करतात दाढी करण्यासाठी, तशा प्रकारे याची जी ब्लेड आहे ती अशी आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे जे शेविंग रेझर असतात फेशियल हेअर काढण्यासाठी अजिबात यूज करायचे नाही आहे. ज्यांची ब्लेड झिगझॅग आहे अशा प्रकारचे रेझर तुम्हाला फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी यूज करायचे. आता आपण फेशियल हेअर रिमूव्ह करणार आहोत, पण त्याआधी कोणत्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर सगळ्यात आधी आपला चेहरा जो आहे ना आपल्याला स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे. आपल्याकडे जो काही फेसवॉश आहे त्याने आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्या. कारण जर तुमच्या चेहऱ्यावर धूळ माती असली किंवा स्वेट असलं म्हणजे घाम असला, पोल्युशन असलं, तर तो जो पूर्ण बॅक्टेरिया आहे ना तो तुमच्या पोर्समध्ये जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही फेशियल हेअर काढता जेव्हा थोडे तुमचे पोर्स ओपन होतात तर ते तुमच्या स्किनमध्ये जाऊन तिथे इन्फेक्शन करू शकतात. तर सगळ्यात आधी आपला चेहरा जो आहे तो स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर
फेशियल रेझर आपण आपल्या चेहऱ्यावर फिरवणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला आपला चेहरा ओला करून घ्यायचा आहे. तुम्ही स्किन तुमची ओली करून घेण्यासाठी मॉइश्चरायझर यूज करू शकता, फेशियल ऑइल मिळतात ते यूज करू शकता, ॲलोवेरा जेल वापरू शकता. तुम्ही बघितलंच, मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल वापरणार आहे. ठीक आहे, कसा वापरायचा पुढे सांगतेच. तर कोणतीही पद्धत असू द्या, तुम्हाला तुमचा चेहरा ओला ठेवायचा आहे आणि मग फेशियल रेझर फिरवायचा आहे. इथे मी यूज करते पतंजलीचा ॲलोवेरा जेल. ठीक आहे, तर सगळ्यात आधी चेहरा क्लीन करून झाल्यावर तुम्हाला ॲलोवेरा जेल पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी मी माझ्या फोरहेडवर लावून घेते, कारण मी सगळ्यात आधी इथलेच केस काढणार आहे. आता आपण ॲलोवेरा जेल लावून घेतलेला आहे. त्यानंतर फेशियल रेझर घ्यायचा आहे आणि फेशियल रेझर पकडण्याची एक टेक्निक आहे. तुम्ही सरळ नाही पकडू शकत, थोडासा आपल्याला तिरकं पकडायचं आहे, म्हणजे 45 डिग्री अँगलने आपल्याला फेसवर फेशियल रेझर फिरवायचं आहे. ते कसं मी दाखवते. ते तुम्ही बघू शकता. सरळ आपल्याला अजिबात नाही घ्यायचं, आपल्याला थोडंसं असं तिरकं पकडायचं आहे 45 डिग्री अँगलने, म्हणजे तिरकी पद्धत असते, तिरकं पकडायचं आहे. ठीक आहे, तर आता बघा तुम्ही. आता इथे टिश्यू पेपर घेतला आणि तुम्हाला दाखवते किती केस निघालेत. हे बघू शकता. हे बघा, एवढी केस माझी निघालेली आहेत. तुम्ही बघू शकता, मी तिरकं थोडं पकडते, त्यामुळे केस जे आहेत ती इझिली रिमूव्ह होतात. ठीक आहे, तुम्ही बघू शकता फोरहेडची जी हेअर काढलेली आहेत त्यामुळे किती क्लीन दिसतात, एकदम ग्लो पण करतो. ठीक आहे, जी काही डेड स्किन आहे ना तीही निघून जाते. आणि तुम्हाला मी आता केस दाखवते किती निघाली आहेत. ही बघा, एवढी केस निघाली आहेत. ठीक आहे, हे बघा. कारण ॲलोवेरा जेल आहे ना, तुम्ही एकदम जर पूर्ण चेहऱ्याला लावलं ना तर ते थोड्या वेळाने ॲब्झॉर्ब होतं आणि स्किन ड्राय होते. त्यामुळे ज्या साईडची जिथली केस काढायची आहेत ना तिथेच मी ॲलोवेरा जेल लावते. ठीक आहे, तुम्हाला जी गालावरची केस काढायची आहेत एका बाजूची, तेव्हा तुम्हाला लक्षात असू द्या, तुमची स्किन अशी तुम्हाला थोडी टाईट वर पकडायची आहे आणि मग रेझर फिरवायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता, मी थोडासा असा तिरक्या बाजूनी तिरका रेझर पकडला आहे. ठीक आहे, किंवा असं देखील पकडू शकता, पण थोडा रेझर 45 डिग्री अँगल म्हणजे तिरका पकडायचा आहे. तुम्हाला जी पद्धत जमेल ती, पण लक्षात असू द्या, तुम्हाला कधीही रेझर उलटा फिरवायचा नाही आहे, तुम्हाला वरून खाली आणायचं आहे. ठीक आहे, खालून वर अजिबात नाही घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे तुमच्या हेअरची ग्रोथ आहे ना तसंच तुम्हाला रेझर फिरवायचं आहे. ठीक आहे, हे बघा. आत्ता आपण या साईडची केस काढून घेऊ. ठीक आहे, आपले पूर्ण चेहऱ्यावरचे केस मी काढून घेतले आहेत आणि तुम्ही बघितलंच किती इझिली आणि पेनलेस जे केस आहेत ते निघाले आहेत. आणि तुम्ही बघू शकता माझी स्किन किती ग्लो करते. ठीक आहे, केसांबरोबर जी डेड स्किन आहे ना तीसुद्धा निघाली आहे. आणि तुम्हाला दाखवते, हे बघा किती जी घाण आहे ना ती पूर्ण चेहऱ्यावरची निघून गेली आहे. ठीक आहे, आत्ता आपल्याला आपला चेहरा थंड पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे फेसवॉश नाही वापरायचा, फक्त थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बघू शकता चेहरा मी स्वच्छ थंड पाण्याने धुतला आहे. त्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित ड्राय करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे, तुम्हाला आईस क्यूब घ्यायचे आहेत. ठीक आहे, आईस क्यूब म्हणजे बर्फाचे 2 तुकडे घ्यायचे आहेत. एक रुमाल घ्यायचा, त्यावर ठेवायचे. आईस क्यूब घेतले आहेत, त्याने तुमच्या चेहऱ्याची थोडीशी मसाज करायची आहे. ठीक आहे, याने काय होईल की तुमचे जे पोर्स ओपन झालेले आहेत ना फेशियल हेअर रिमूव्ह केल्यामुळे ते बंद होतील आणि तुमची जी स्किन आहे ना ती रिलॅक्स देखील होईल.
बघू शकता चेहऱ्यावर छान असा बर्फ 2 मिनटं मी व्यवस्थित असा फिरवला आहे. त्याने मला खूप रिलॅक्स वाटतं आणि माझे जे पोर्स जे ओपन झालेले आहेत ना ते बंद होतील. ठीक आहे. आता आपल्याला बर्फ अप्लाय करून झाल्यावर चेहऱ्यावर आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. कारण तुम्ही बघू शकता आपलं हेअर रिमूव्ह झाले, त्याच्याबरोबर आपली ड्राय स्किन पण रिमूव्ह झाले. त्यामुळे तुम्ही जर असंच सोडून दिलं तर तुमची स्किन ड्राय होऊ शकते. ठीक आहे. हे मी यूज करते पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. लाईट मॉइश्चरायझर यूज करा. ठीक आहे. ती जी स्किन आहे फेशियल हेअर रिमूव्ह केल्यामुळे किती छान क्लीन दिसते आणि स्किन ग्लो पण करते आणि डेड स्किन स्पेशली निघून गेली ना, त्यामुळे स्किन स्मूथ पण वाटते. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता. फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच किती इझिली आणि किती सिम्पली स्टेप बाय स्टेप मी माझी जी चेहऱ्यावरची केस आहेत विदाऊट पेन काढलेले आहेत. तर ही जी प्रोसेस आहे ती फॉलो केली तर तुम्ही घरच्या घरी तुमचे फेशियल हेअर रिमूव्ह करू शकता. ठीक आहे. आता काही प्रश्न असतील तुमचे आणि मला ते तुम्हाला सांगायचे, त्यांची उत्तरं द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न असा की फेशियल रेझर जो आहे तो चेहऱ्यासाठी सेफ आहे की नाही. तर मी तुम्हाला सांगेल एकदम सेफ आहे. मी गेली 3 वर्ष माझ्या चेहऱ्यावरची केसं काढते आणि मला अजिबात कोणताही साईड इफेक्ट झालेला नाही आहे. खूप लोक बोलतात की इरिटेशन होतं, स्किन ड्राय होते, तर अजिबात असं काहीच होत नाही. तुम्ही इझिली केसं घरी काढू शकता आणि खूप याचा पॉझिटिव्ह तुम्हाला रिझल्ट मिळेल. अजिबात स्किन डॅमेज होत नाही, अजिबात स्किनवर कोणताही रॅशेस येत नाही, कोणतेच साईड इफेक्ट होत नाही. कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे. मी नेहमी फेशियल रेझरनेच माझी केसं हेअर रिमूव्ह करते. आता 3 वर्ष झाली, मला तरी अजून कोणताही साईड इफेक्ट याचा दिसला नाही. दुसरी गोष्ट अशी की खूप लोकांना असं वाटतं की फेशियल हेअर एकदा रिमूव्ह केले की नेक्स्ट टाईम त्याची ग्रोथ खूप होते. तर तेही एक मिथ आहे. अजिबात असं काहीही होत नाही. फेशियल रेझरने जसे तुम्ही केसं पहिल्यांदा काढता तशीच नेक्स्ट टाईम पण ग्रोथ होते आणि तेवढेच केसं निघतात. आता जर मी 3 वर्ष झाली माझे फेशियल रेझर, तुम्ही माझे अदर व्हिडिओ पण बघू शकता, मी खोटं नाही बोलत. याच्या आधीच्या पण व्हिडिओ आहेत फेशियल रेझरने हेअर कसे काढायचे, ते आपण मी शेअर केलेले आहेत. जर मी 3 वर्ष गेली जर चेहऱ्यावरची केसं काढते तर इतक्याला माझा पूर्ण चेहरा जो आहे तो भालू व्हायला पाहिजे होता, नाही का. पण असं काही नाही होत. हा एक मिथ आहे. जेवढे केसं तुम्ही काढाल तेवढेच त्यांची नेक्स्ट टाईम ग्रोथ होईल. फक्त 20 दिवसातून ग्रोथ होते. ठीक आहे. कारण एक प्रकारे आपण रेझर शेविंगच करतो. ठीक आहे, फेसची. तिसरी गोष्ट अशी की फेशियल रेझरने ॲब्रो कराव्या का. तर अजिबात करायला जाऊ नका. आपल्या डोळ्याच्या अवतीभोवती जी स्किन असते ती खूप सेन्सिटिव्ह असते आणि जर तुम्हाला सेन्सिटिव्ह स्किनवर तुम्ही सेन्सिटिव्ह म्हणायला गेल्यापेक्षा ना नाजूक असते. ठीक आहे. तर जरी ही ब्लेड झिगझॅग असली तरी ती एक प्रकारे ब्लेडच आहे. तुम्हाला कट लागू शकतो कारण आपल्याला त्याची सवय नसते. ज्यांना सवय असते ते काढू शकतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की तुमची जे ॲब्रोचे जे केस असतात ते थोडेसे कडक असतात. जेव्हा तुम्ही फेशियल रेझरने ॲब्रो करताना ते लगेच 2 दिवसात त्यांची ग्रोथ दिसते. ते लगेच पॉईंट असे कडक केस बाहेर येतात आणि ते खूप विचित्र दिसतं. तिसरी गोष्ट अशी की तुम्ही जर नवीन फेशियल रेझर यूज करत असाल ना, ॲब्रो करायला जर गेलात ना तर तुमच्या ॲब्रोचा शेप बिघडू शकतो. तर या 3 गोष्टी होत्या ज्या तुम्हाला सांगायच्या होत्या. तर या गोष्टींकडे लक्ष द्या. तर मला वाटतं की तुम्ही जेव्हा पण फेशियल रेझर यूज करताना त्याला लगेच तो क्लीन करा. जर थोडंसं डेटॉलच्या पाण्यामध्ये बुडवा आणि काढून बुडवल्यानंतर तुम्हाला परत याच्यामध्ये असं ठेवायचं आहे आणि ठेवून द्या. ठीक आहे. तुम्ही नेक्स्ट टाईम तो यूज करू शकता. तर फेशियल रेझर क्लीन करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. तर ह्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला मला सांगायच्या होत्या. तर ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. या गोष्टी पण फॉलो करा. ठीक होते आजची व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ ना खूप आवडली असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे अदर काही टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करा. मी नक्की त्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येईल. आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर. बाय.